युद्धाचा पुढचा अंक सुरू झाला। गेली 15 दिवस इराणवर अमेरिका आणि इस्रायल हवाई हल्ले करत होते। आता इराणमध्ये थेट लष्कर घुसवण्याच्या तयारीत अमेरिका आहे का असा प्रश्न पडतोय। याचं कारण म्हणजे अमेरिकेचे 2200हून अधिक कमांडो आखाताकडे रवाना झाले। तब्बल 2200 कमांडो आणि USS त्रिपोलीसह 3 मोठ्या युद्धनौका अमेरिकेतून आखाताकडे मेरीन एक्सपिडिशन युनिट अंतर्गत रवाना झाल्या। ABC न्यूजच्या वृत्तानुसार अमेरिकन नौदलाच्या उभयचर जहाजांवर पाठवण्यात आलेलं युनिट म्हणजे 31वी मरीन एक्सपेडिशनरी युनिट आहे। ही युनिट साधारणपणे जपानमध्ये तैनात असते आणि अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांड अंतर्गत इंडो पॅसिफिक प्रदेशात कार्यरत असते। या युनिटमध्ये प्रगत विमानांचाही समावेश आहे। त्यामध्ये F-35 लाइटनिंग II लढाऊ विमानांची स्क्वॅड्रन आणि वेल बोईंग B-22 ऑस्प्रे टिल्ट रोटर विमानांचा स्क्वॅड्रन आहे। अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी याच्यात सांगतो। सध्या जी होत आहे की USS त्रिपोली ही युद्ध नौका आता जी अमेरिकेची आहे ती इराणच्या दिशेने त्या ठिकाणी जाते। या युद्ध नौकेसोबत 2500 मरीन्स म्हणजे थोडक्यात अमेरिकेचे कमांडो जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत। मग खरोखरच अमेरिकेचा हा डाव आहे का की सत्तांतर करण्यासाठी म्हणा किंवा हे युद्ध पुढे लांबवण्यासाठी एक प्रकारे जमिनीवर बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे अमेरिकन सोल्जर्स तिथे उतरवायची सुद्धा त्यांची तयारी आहे का, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं। आणि माझ्या मते ही डेंजरस मूव्ह आहे आणि नक्कीच याच्यानंतर जे आहे युद्ध आणखीन चिघळेल। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील संघर्षाबाबत मोठं विधान केलं। युद्ध कधीपर्यंत चालेल सांगता येत नाही। ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ही भूमिका मांडली। संघर्ष सुरू होऊन 15 दिवस उलटले तरी माघारीचा कोणताही ठोस प्लॅन नसल्याचं त्यांनी म्हटलं। दरम्यान इराणची परिस्थिती ढासळली असून तिथे मोठं नुकसान झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला। I can't judge that. I mean, I have my own idea, but what good does it do? It'll be as long as it's necessary. They've been decimated. Their country's in bad shape. The whole thing is collapsing. If you read some of the fake news, it's like, oh, they're doing wonderfully. They're not doing wonderfully. They're doing the opposite. They're doing as bad as you can have. I would say this. I won't give you time, but we're way ahead of schedule. And can you comment on... Militarily, we're way ahead of schedule. इराण अमेरिका संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय। अमेरिकेनं इराणचे लष्करी तळ असलेल्या खर्क आयलँडवर मोठा हल्ला केल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। गेल्या 15 दिवसातला हा सर्वात मोठा बॉम्ब वर्षाव असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं। मात्र खर्कमधील तेल प्रकल्पांवर जाणीवपूर्वक हल्ला करण्यात आला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनीतून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येते। पर्शियन आखातातील खर्क आयलँडमधून इराणचा मोठा तेल व्यापार चालतो। खर्क बेटावरील हल्ल्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापल्याचं समोर आलं। फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत खर्क बेट ताब्यात घेण्याचा काही इरादा आहे का असा प्रश्न विचारण्यात आला। यावर ट्रम्प चांगलेच भडकले। खर्क सध्या माझ्या यादीत नाही, पण मी माझा निर्णय सेकंदात बदलू शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलंय। मी खर्कवर हल्ला करेनही आणि करणारही नाही असा टोला देखील त्यांनी लगावला। इराण अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून आता सर्व मुस्लिम देशांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं। अमेरिकेविरोधात एकजूट दाखवा आणि अमेरिकेवर विश्वास ठेवू नका असं आवाहन इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यानं मुस्लिम देशांच्या नेत्यांना केलं। अमेरिकेची ताकद पोकळ असल्याचा दावाही इराणकडून करण्यात आला। इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं मोठी घोषणा केली। इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांच्यावर अमेरिकेनं बक्षीस जाहीर केलं। मोज्तबा खामेनी यांच्याबाबत माहिती देणाऱ्याला तब्बल $1 कोटी बक्षीस दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं। यासोबत इराणमधील आणखी 10 नेत्यांवरही अमेरिकेकडून बक्षीस जाहीर करण्यात आली आहेत। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे यावर्षी इराणचे सर्वेसर्वा मोज्तबा खामेनी यांची भेट घेण्याची शक्यता आहे। यावर्षी इराणची राजधानी तेहरानमध्ये कॅस्पियन परिषद होतीये। त्यावेळी पुतीन आणि मोज्तबा यांच्यात भेट होईल। त्यावेळी त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। या परिषदेत 5 देशांचा सहभाग असेल। इराणचे रशियातील राजदूत काझस जलाली यांनी ही माहिती दिली। इराणनं इस्रायलवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हल्ला केला। या हल्ल्यात मध्य इस्रायलच्या रिशोन लेझियन शहरातील एका शाळेवरही क्षेपणास्त्र डागलं। या हल्ल्यामुळे परिसरात तणाव आणि भीतीची परिस्थिती निर्माण झाली। या सध्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा हा नवा व्हिडिओ समोर आला आहे। इस्रायलनं इराण आणि लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवलेत। आतापर्यंत इस्रायलनं इराणवर 7600 हल्ले केले असून यात 2000 इराणी सैन्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं। तसंच लेबनॉनमध्ये 1100 ठिकाणांवर हल्ला करण्यात आले असून 380 पेक्षा अधिक हिजबुल्लाचे दहशतवादी ठार झालेत। या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव अधिक वाढल्याचं दिसून येत आहे।
अमेरिकेच्या बगदादमधील दूतावासावर इराणनं ड्रोन हल्ला केला. हल्ल्यानंतर दूतावासाच्या इमारतीतून धुराचे लोट उठल्याचं पाहायला मिळालं. वृत्तानुसार इराणनं आत्मघाती ड्रोनचा वापर करून हल्ला केला आणि दूतावासावरील रडार सिस्टीमला लक्ष्य केलं. या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. इराणच्या वायुदलानं अमेरिकेचं एक ड्रोन पाडलं. बंदर अब्बास शहरात इराणनं MQ-9 हा ड्रोन पाडला. या ड्रोनचा उपयोग टेहळणी आणि हल्ला या दोन्हीसाठी होतो. जवळपास 1800 किलो स्फोटकं वाहून नेण्याची या ड्रोनची क्षमता आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा 15वा दिवसीय युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील अनेक खलाशी समुद्रात अडकले. त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. याबाबत FSUIनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. इराणी बंदरांवर अडकलेल्या भारतीय खलाशांना सुरक्षित परत आणण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली. भारतीय जहाजांवर इंधन, पिण्याचं पाणी, खाद्यान्नाचा साठा संपत आल्याचंही सांगण्यात येत आहे. हमारे साथ FSUI के जनरल सेक्रेटरी मनोज यादव जी, उनसे हम बात करेंगे. जो सीमेन है, आप लगातार उनके कांटेक्ट में हैं, आपसे बात कर रहे हैं. आपने प्रधानमंत्री को भी खत लिखा है, मदद मांगी है कि उन्हें सुरक्षित भारत लाया जाए. क्या आंकड़े कहते हैं कितने लोग फंसे हुए हैं? जैसा कि आपने कहा कि प्रधानमंत्री जी को हमने 2 पत्र लिखा है और कल एक और पत्र लिखा है. अभी तक जो सरकारी आंकड़े जो बताए जा रहे हैं भारतीय जो नौवहन मंत्रालय की तरफ से, उसमें ज़्यादातर इस बात को हाईलाइट किया जा रहा है कि 778 भारतीय नाविक जो भारतीय जहाज़ों पे हैं उनके बारे में ज़्यादा चर्चा हो रही है. उसी के साथ में तकरीबन 23,000 का जो फिगर है, जो आंकड़ा है, ये भी इसी भारत सरकार की तरफ से DG शिपिंग के द्वारा बताया गया था कि जो ये पूरे मिडल ईस्ट में, गल्फ़ रीजन में जो कॉन्फ्लिक्ट जोन है वहाँ पे फंसे हुए हैं. हमारा जो ज़्यादा से ज़्यादा संपर्क हो पा रहा है वो बेसिकली उन लोगों से कर रहे हैं हम जो प्योर ईरान में हैं. और ईरानियन जो पोर्ट है, चाहे वो BIK ईरान हो, लावाना आइलैंड हो, कुछ लोग हैं जो खोरफकन में हैं, कुछ लोग जो हैं बंदर अब्बास में हैं, सीरी आइलैंड में हैं. यहाँ जो वेसल है उसमें कुछ जहाज़ों के ऊपर बड़ी ज़्यादा दिक्कत अब धीरे धीरे सामने आ रही है. सिर्फ ईरान की बात करें तो एक लंबा जो ज़्यादा जो सी फेरस है वो भारतीय जो जहाज़ हैं उन पे नहीं, बल्कि बहुत सारे ईरानी जो जहाज़ हैं उनके ऊपर काम कर रहे हैं, उनके फ्लैगशिप पे काम कर रहे हैं. तो उनके लिए ये बहुत ज़्यादा थ्रेट है एज़ कम्पेयर टू जो बाकी जहाँ पे एंकर पे, चाहे ओमान हो, दुबई हो या सऊदी हो, वहाँ पे है. तो आपने सुना कि क्या स्थिति है समुंदर के अंदर उनकी, जो जहाज़ों पर काम कर रहे हैं वो ना निकल सकते हैं ना कहीं जा सकते हैं. और कईयों के जहाज़ तो ऐसी जगह पर है जहाँ पर नेटवर्क तक नहीं है, वो बता नहीं सकते कि वो किस तकलीफ़ में है. ऐसे में प्रधानमंत्री को पत्र लिखकर निवेदन किया गया है कि वो ऐसे फंसे लोगों को निकालें ताकि वो सुरक्षित अपने घर पहुँच सके. कैमरामैन धर्मेंद्र पांडे के साथ सूरज ओझा, IP न्यूज़, मुंबई. पश्चिम आशियातील तणाव अद्याप कायम असताना पूर्व आशियातही युद्धाचे ढग दाटताना दिसत आहेत. जपान आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव वाढलाय. जपाननं क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा तैनात केल्यानंतर उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन भडकलेत. त्यानंतर उत्तर कोरियानं जपानच्या सागरी भागात क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर आली. जपानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाकडून सातत्यानं क्षेपणास्त्र चाचण्या केल्या जात असल्यानं पूर्व आशियातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. LPG संदर्भात भारतासाठी एक दिलासादायक बातमी. इराणनं 2 भारतीय जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून रवाना होण्याची परवानगी दिल्यानंतर दोन्ही जहाजं निघालीत. शिवालिक या जहाजापाठोपाठ नंदादेवी जहाजानं देखील सामुद्रधुनी ओलांडली. ही दोन्ही जहाजं LPG इंधन भरून आली आहेत. लवकरच ती भारतात पोहोचणार आहेत. LPG गॅसच्या तुटवड्यामुळे जग हैराण झालं असताना पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी LPGला पर्याय ठरेल असा वायू शोधला. डायमिथाईल इथर अर्थात DME असं त्याचं नाव आहे. NLCचे शास्त्रज्ञ डॉक्टर तिरुमलाई स्वामी राजा आणि त्यांच्या टीमनं 20 वर्षे संशोधन करून हा वायू तयार करण्यासाठी लागणारं उत्प्रेरक शोधलं. त्यापासून तयार केलेल्या DME गॅसचं व्यावसायिक वापरासाठी उत्पादन करण्यातही यश आलं. सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये दररोज 250 किलोच्या प्रमाणात हा वायू तयार होतोय. गॅसचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास तो LPGत 8% मिसळता येईल. त्यामुळे इंधनासाठी इतर देशांवर असलेलं अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास या गॅसची किंमत LPGहून कमी असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या बुटीबोरीमध्ये
वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीच्या सोलार इनगॉट आणि सोलर वेफर उत्पादन प्रकल्पाचा भूमिपूजन केलं. सोलर पॅनल उत्पादनाच्या क्षेत्रात भारताचा आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. दरम्यान राज्यात घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलचा कुठेही तुटवडा नसून काँग्रेसकडून मुद्दाम लोकांमध्ये भीती पसरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे. वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयांनी, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, पाहिजे तेवढं सगळं आपल्याकडे आहे. त्याचं कुठलंही रेशनिंग देखील करण्यात आलेलं नाही आहे. पण जाणीवपूर्वक लोकांना भडकवायचं आणि रांगा लावायच्या हे षडयंत्र. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसतात. व्यावसायिक गॅस वितरण बंद झाल्यामुळे घरगुती गॅसचा काळा बाजार सुरू झाल्याचं समोर येतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 900 रुपयांना मिळणारा गॅस 1400 रुपयांना विकला जातोय असा आरोप होतो. इतकंच नाही तर बुकिंग केलेल्या ग्राहकांनाही 1200 रुपयात सिलेंडर विकला जात असल्याचं उघडकीस आलंय. सिडको परिसरातील गॅस वितरण करणाऱ्या रिक्षा चालकाच्या कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार चित्रित झाला आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये काळाबाजाराचं धक्कादायक वास्तव समोर आलं. किमान एक घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी भर उन्हात तासनतास रांगेत त्यांना उभं राहावं लागते. मात्र दुसरीकडे काही डिलिव्हरी मॅन सिलेंडरचा सर्रास काळाबाजार करत असल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आलं. नियमानुसार 25 दिवसानंतरच आणि OTP शिवाय सिलेंडर मिळत नाही, पण बीडमध्ये अतिरिक्त 200 रुपये दिल्यास सिलेंडर सहज उपलब्ध होतोय. आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनानं नियंत्रण कक्षाची स्थापना केली. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून गॅस सिलेंडरच्या काळा बाजारावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे पडसाद आता भारतातही जाणवू लागले. इंधन आणि गॅस टंचाई वाढत असल्यानं शासनानं व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद केला. या पार्श्वभूमीवर भिवंडीत शिधावाटप विभागाच्या भरारी पथकानं कारवाई करत अनधिकृत साठा उघडकीस आणला. वळपाडा परिसरात एका गोदामातून तब्बल 84 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी 2 टेम्पो चालकांना ताब्यात घेण्यात आलं असून जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे. कारवाई भिवंडीमध्ये वर्धमान जे टावर आहे, या वर्धमान टावरमध्ये गॅस सिलेंडरची अनधिकृतपणे साठवणूक आणि काळ्या बाजारामध्ये विक्री चालू होती अशी आम्हाला खबर भेटली होती. आमचे जे भरारी पथकाचे जे प्रमुख आहेत माननीय प्रशांत काळे सर यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी असा प्रकार चालू आहे. त्या हिशोबाने आम्ही इथं आलो. इथं आल्यानंतर आम्हाला 3 टेम्पो दिसले की त्या टेम्पोची आम्ही चौकशी केली. त्याच्यामध्ये बरेच कंपनीचे सिलेंडर म्हणजे असं भारत गॅस, HP आणि गो गॅस आणि गॅसवन असे विविध कंपनीचे सिलेंडर आढळून आले. बीडच्या बार्शी नाका परिसरात महसूल आणि पोलीस प्रशासनानं 29 गॅस सिलेंडरचा साठा जप्त केला. यात 12 व्यावसायिक गॅस सिलेंडर असून इतर घरगुती गॅस सिलेंडर आहेत. महसूल आणि पोलीस प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून बार्शी नाका परिसरात एका इस्मानं घराच्या पोर्चमध्ये सिलेंडरचा साठा केला होता. यावर कारवाई करत पोलिसांनी एका इस्माला ताब्यात घेत 75,000 रुपयांचा सिलेंडरचा साठा जप्त केला आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करणाऱ्या विरोधात बीड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे. पेठबीड पोलीस ठाणे हद्दीमध्ये जवळपास 29 गॅस सिलेंडरचा जो साठा आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता आणि याचीच माहिती जी आहे ती महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्याच अनुषंगानं व्यावसायिक सिलेंडर असेल आणि त्याबरोबर घरगुती गॅस सिलेंडर असेल त्याची या ठिकाणी जप्त जे आहे ते करण्यात आलेले आहेत. पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जी आहे ती घेतली जाते आहे. एका इसमाला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. 29 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे आणि एक इस्माला ताब्यात घेतलेला आहे. पुढील कारवाई सुरू आहे. नाही, त्याबाबत आता पुढील तपास सुरू आहे आणि सविस्तर आपल्याला माहिती देण्यात येईल. व्यावसायिक 12 सिलेंडर आहेत आणि इतर आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे सिलेंडर आहेत. त्याबाबत तपास सुरू आहे. कुठे आढळून आला? हा बार्शी नाका म्हणून आहे इथं बीडमध्ये.
तिथून मिळून आलो. नक्कीच बीड पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. महसूल प्रशासन असेल, त्याबरोबरच स्थानिकचं पोलीस प्रशासन असेल, त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण गॅस सिलेंडरचा जो साठा आहे तो या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सध्या गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा जाणवतोय आणि त्याच अनुषंगानं आता प्रशासनाच्या माध्यमातून जी साठवणूक केली जाते अवैधरित्या त्याच्यावरती कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड. जालन्यात पुरवठा विभागानं छापेमारी करून 59 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून व्यावसायिक ठिकाणी गॅसचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. जालना जिल्ह्यात LPG गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात आहे. तसंच कुठेही अनधिकृत साठा विकला जात असल्यास किंवा बाजारभावापेक्षा जास्त दरानं विकत असल्यास नागरिकांनी तात्काळ माहिती द्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. युद्धामुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई निर्माण होणे यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनानं आवश्यक उपाययोजना सुरू केल्यात. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनानं 10 विशेष भरारी पथकं तैनात केली. या पथकांपैकी औसा तहसील कार्यालयाच्या भरारी पथकानं काल संध्याकाळी औसा शहरातील काही हॉटेल्सवर अचानक धाड टाकली. या तपासणीत 7 हॉटेलमधून 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारची कारवाई पुढे देखील सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. इराणमध्ये MV दिवावन नावाच्या जहाजावर 4 भारतीय खलाशी अडकलेत. त्याच जहाजावर अडकलेल्या रेक्स परेरा नावाच्या खलाशाशी ABP नेटवर्कनं संवाद साधला. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे खलाशी जहाजावर अडकलेत. तिथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर इराणमध्ये स्फोट असल्याची माहिती या सगळ्यांनी दिलेली आहे. तसंच जहाजावर पाणी आणि खाद्यान्नाचा तुटवडा निर्माण होत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. नाइट टाइम जैसा मतलब 7 बजे 8 बजे मतलब 7 बजे 8 बजे के आसपास तब से विजुअल्स चालू होते मतलब एवरी 10 मिनट्स 15 मिनट्स कभी 20 मिनट्स. क्या धमाकों की आवाज़ आती है? नहीं, हम लोग एक्चुअली अलर्ट ही थे, हम लोग नहीं सो रहे थे अभी काफ़ी दिन से, क्योंकि रात को क्या अटैक है क्या नहीं, हम लोग कैबिन में नहीं जा रहे थे, हम लोग ब्रिज पे ही बैठे थे. 4 जन हम लोग हैं, हम चारों साथ में ही बैठे थे, साथ में ही रहते थे. चारों इंडियन हैं? हम चारों इंडियन ही हैं और चारों इंडियन ही है शिप पे एज ऑफ नाउ. देखो धमाके का विजुअल्स हम लोग के आसपास है, जो सामने जो आपको मैं दिखा रहा हूँ. हाँ. सामने जो ईरान है. अच्छा. तो यहाँ पे अभी डे टाइम में आपको नहीं दिखेगा, लेकिन नाइट टाइम में यहाँ पे काफी ये है क्या बोलते हैं इसको, रिस्क है. ओके. आखाती देशांमधील युद्धामुळे केळी निर्यातीवर गंभीर परिणाम झाले. एकीकडे JNPA बंदरात गेल्या 2 आठवड्यांपासून सुमारे 500 ते 600 कंटेनर अडकले, तर दुसरीकडे केंद्र सरकारनं कंटेनरवरील कूलिंग चार्ज न लावण्याचे आदेश दिले असले तरी शिपिंग कंपन्या 3 ते 5 लाख रुपये भाडं वसूल करत आहेत. त्यामुळे परदेशात केळी पाठवण्यासाठी 7 ते 8 लाख रुपयांचं भाडं द्यावं लागतंय. या परिस्थितीमुळे शेतकरी आणि व्यापारी दुहेरी संकटात सापडले आहेत. सुरुवातीपासून म्हणजे डेस्टिनेशनला एक वेगळा प्रॉब्लेम आहे. काही कंटेनर जे आहे ते पाण्यामध्ये जहाजामध्ये जे आहे राईट ट्रान्झिटमध्ये तिथे इश्यू आहे. थर्ड आपल्याला जे आहे की पोर्टमध्ये पण काही कंटेनर्स आहे आमचे राईट. काही कंटेनर आम्ही पोर्टमधून बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो आणि मेन म्हणजे की जे आहे की आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये पण 1000च्या दरम्यान कंटेनर्स आहेत. तर टोटली जर आपण म्हटलं तर 2,500 कंटेनरच्या वर जे आहे की हा टोटली आपल्या बनाना इंडस्ट्रीला हा एक मोठा फटका आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.